निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासून सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत आज मूर्तिजापूर येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अत्यंत आक्रमक आंदोलन करण्यात आले। संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य चौकात एकत्र येत सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आणि आपला तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी दूध तसेच भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून दिला। या आंदोलनामुळे काही काळ शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सरकारवर घणाघाती टीका केली। त्यांनी सांगितले की माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराची सभा घेतली होती तेव्हा त्यांनी जाहीर आश्वासन दिले होते की सत्ता आल्यास शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा केला जाईल। त्यांच्या या आश्वासनाला बळी पडून सामान्य शेतकऱ्याने विश्वासाने मतदान केले। मात्र सत्ता येताच या सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असून हा साफ विश्वासघात आहे। आज शेतकरी हवालदिल झाला असून त्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही। संपूर्ण कर्जमुक्ती निवडणुकीच्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांच्या 7/12 तातडीने कोरा करण्यात यावा। शेतमालाला योग्य भाव, घाम गाळून पिकवलेल्या भाजीपाल्याला आणि शेतमालाला हक्काचा व रास्त हमीभाव मिळालाच पाहिजे। फसव्या घोषणा बंद करा। शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या घोषणा थांबवून प्रत्यक्ष मदत पोहोचवा। खाली मुंडक वर पाय घोषणांनी परिसर दणाणला। हातात दुधाची कॅन आणि भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावरच ठिय्या मांडला। अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकरी एकता जिंदाबाद। आणि शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या सरकारच्या विरोधात या लुटारू सरकारचं करायचं काय? खाली मुंडक वर पाय अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण मूर्तिजापूर शहर दणाणून सोडले होते। आपल्याच पिकाला कवडी मोलाचा भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या भाजीपाल्याला आणि दूध रस्त्यावर फेकून दिले, जे पाहून उपस्थित नागरिकांमधूनही हळहळ व्यक्त होत होती। हे तर केवळ सरकारचे डोळे उघडण्यासाठी केलेले प्रतिनिधिक आंदोलन आहे। जर सरकारने तातडीने कर्जमुक्ती आणि शेतमालाला योग्य भाव देण्याचा निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण राज्यात छेडले जाईल, असा थेट इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आले असता त्यांनी शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 हे आश्वासन दिले। त्या आश्वासनाला आमचा शेतकरी बळी पडला आणि यांच्या विश्वासून या सरकारनं आमचा विश्वासघात केला। याच्यानंतर आम्ही माननीय सदस्य साहेब बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज। वैभव मुंदे, मूर्तिजापूर।